नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट भारताच्या मातीशी आणि इथल्या कोट्यावधी लोकांच्या नशिबाशी जोडलेला आहे. ही आहे जमिनीच्या मालकीची कहाणी. जरा विचार करा, जी जमीन पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांना आधार देत होती, त्यांच्यासाठी सुरक्षेचं कवच होती, तीच जमीन त्यांच्यासाठी एक सापळा कशी का बनली असेल? ऐकायला विचित्र वाटतं नाही का? पण याच एका प्रश्नात भारताच्या शेतकऱ्यांची संपूर्ण व्यथा दडलेली आहे. चला, थोडं इतिहासात मागे जाऊया. इंग्रज भारतात येण्यापूर्वीचं चित्र खूप वेगळं होतं. तेव्हा आपली खेडी म्हणजे एक स्वतंत्र जग होतं, स्वयंपूर्ण, जिथे समाज मिळून निर्णय घ्यायचा आणि सगळा कारभार सामुदायिक मूल्यांवर चालायचा. हा बदल किती मोठा होता हे इथूनच समजतं. बघा, एका बाजूला होती सामूहिक मालकी, म्हणजे जमीन ही गरजेसाठी वापरायची गोष्ट होती, विकण्याची नाही. आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांनी आणली खाजगी मालमत्तेची कल्पना, ज्यामुळे जमीन बाजारात विकली आणि खरेदी केली जाणारी एक वस्तू बनली. म्हणजे जमिनीचं मूळ स्वरूपच त्यांनी बदलून टाकलं. तर झालं असं की इंग्रज भारतात आले एकाच मुख्य उद्देशाने, आपल्या साम्राज्याची तिजोरी भरायची. आणि त्यासाठी त्यांनी आपला मोर्चा वळवला भारताच्या कृषी व्यवस्थेकडे आणि तिच्या मुळावरच घाव घातला. त्यांनी महसूल गोळा करण्यासाठी 3 वेगवेगळ्या सिस्टम्स आणल्या: जमीनदारी, रयतवारी आणि महालवारी. आता नावं जरी वेगवेगळी असली ना, तरी प्रत्येकाचा उद्देश एकच होता: शेतकऱ्याला शक्य तितकं पिळून काढणं. कुठे जमीनदारांना मालक बनवलं तर कुठे सरकारने स्वतःच करांचा डोंगर उभा केला. आणि याचा परिणाम तोच जो अपेक्षित होता: शेतकरी दिवसेंदिवस गरीब होत गेला. ह्या धोरणांनी फक्त आकडे नाही बदलले, तर कोट्यावधी लोकांची आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केली. आणि इथूनच सुरू झाला तो संघर्षाचा एक न संपणारा प्रवास. त्या काळात शेतकऱ्याचं शोषण कसं होत होतं हे समजून घेण्यासाठी एक संकल्पना वापरली जाते: तिहेरी शोषण. म्हणजे काय? तर शेतकऱ्यावर एकाच वेळी 3 बाजूंनी हल्ला होत होता. आता हे चक्र कसं फिरायचं ते बघा. सगळ्यात आधी सरकार, ते म्हणायचं आम्हाला रोख पैशातच कर हवा. तो भरण्यासाठी शेतकरी जायचं सावकाराकडे. सावकार त्याला कर्जाच्या अशा जाळ्यात अडकवायचा की तो कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि या सगळ्यातून काही थोडंफार वाचलं तर वर जमीनदार बसलेलाच होता, अवाच्या सवा खंड वसूल करायला. म्हणजे हे एक असं दुष्ट चक्र होतं ज्यातून सुटकाच नव्हती. आणि याचा परिणाम काय झाला? एका मागोमाग एक संकट उभी राहिली. गावातील छोटे उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे सगळेच शेतीवर अवलंबून राहिले. शेतकरी कर्जबाजारी झाले, त्यांच्या जमिनी हातून गेल्या. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे अन्नधान्याऐवजी कापूस आणि निळीसारख्या नगदी पिकांवर भर दिल्याने देशात मोठे मोठे दुष्काळ पडले, लाखो लोक उपासमारीने मेले. अखेर भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि आता वेळ होती इतिहासातील या चुका सुधारण्याची. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी देशभरात जमीन सुधारणा कायद्यांची एक मोठी मोहीमच सुरू झाली. कसेल त्याची जमीन ही फक्त एक घोषणा नव्हती, तर नव्या स्वतंत्र भारताचं एक वचन होतं. एक असं स्वप्न जिथे मेहनत करणाऱ्याच्या हातात त्याच्या कष्टाचं फळ असेल. हे स्वप्न खरं करण्यासाठी सरकारने काही मोठे निर्णय घेतले. जमीनदारीसारखे मध्यस्थांची व्यवस्था संपवली, शेतकऱ्याला जमिनीतून बेदखल करण्यापासून संरक्षण देणारे कायदे आणले आणि एका कुटुंबाकडे जास्तीत जास्त किती जमीन असावी यावर मर्यादा घातली. ध्येय तर स्पष्ट होतं, पण तो मार्ग कोणता निवडायचा यावर एक मोठा वैचारिक संघर्ष सुरू झाला. भारतीय शेतीला पुढे कसं न्यायचं याबद्दल 2 वेगवेगळे विचारप्रवाह समोर आले. इथे 2 विचार होते. एकीकडे सामाजिक न्यायाची बाजू होती, जी म्हणत होती की प्रत्येक लहान शेतकऱ्याला जमीन मिळायलाच हवी, कारण लहान शेती जास्त उत्पादन देते. तर दुसरीकडे आर्थिक विकासाची बाजू होती, ज्यांचा भर मोठ्या आणि आधुनिक शेतीवर होता. त्यांना वाटत होतं की लहान शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. म्हणजे निवड होती न्यायाची की कार्यक्षमतेची. आणि मग एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की कोणत्याही देशाला सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास यापैकी एकाची निवड करावीच लागते का, की मग दोन्ही गोष्टी एकत्र साधण्याचा काही मार्ग असतो? हा प्रश्न तेव्हा जितका महत्त्वाचा होता तितकाच तो आजही आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.